सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री या ठिकाणी आज पालखी तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की त्यांच्या भावना काय. नमस्कार. रामकृष्ण हरी. आपण तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला या ठिकाणी आज आलेले आहात. नक्की काय भावना आहेत. आपण स्वतः जाऊन तळांची पाहणी करतायत. त्याच पद्धतीने आपल्या जातीनं या सर्व गोष्टींवर लक्ष आहे. वारकऱ्यांसाठी आपण या ठिकाणी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी निवारा केंद्र सुद्धा आपण केंद्र केलेलं आहे. यामध्ये संपूर्ण प्रकारच्या सोयी सुविधा या ठिकाणी दिसत आहेत. वारकरी सुद्धा या सेवांचा लाभ घेत आहेत. एकंदरीत आपण या ठिकाणी आज धावती भेट घेत आहात. नक्की काय प्रयोजन आहे आणि काय चर्चा झाली. हा पालखी सोहळा चालू असतो तेव्हा त्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या सोयी सुविधा मिळाव्यात, हा पालखीचा आनंदाने उत्साह व्हावा याच्यामध्ये अडचणी येऊ नये यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित सगळ्याच यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत. बहुधा अशा पालखी मार्गाची सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत. या सुविधा चांगल्या पद्धतीने होत आहेत का, वारकऱ्यांना त्याचा किती लाभ होतो हे सगळे करत असताना आपण बघता भव्य दिव्य असा हा या ठिकाणचा मुख्यमंत्री वारकरी सेवा मंडळ असेल जागोजागी ज्या सुद्धा आवश्यक आहे त्या ठिकाणी ह्या सुविधा उभ्या केलेल्या आहेत. मेडिकलची सुविधा आहे, शौचालयाची व्यवस्था आहे, स्नानगृह आहे, चरणसेवा आहे, सगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असताना पावसाचं प्रचंड वातावरण या ठिकाणी होतं. त्यावेळी पालखी सोहळ्यात पावसाने दूर येईल आपण भव्य असे जर्मन हँगर उभे केले, लोक बंडाऊट उभे केले, त्यातला लोक लाभ घेताना आपण सगळेजण बघताय. माननीय मुख्यमंत्री महोदयांची सूचना आहे की आपण पालखी सोहळ्याचे जे विश्वास आहेत त्यांना भेटा, वारकऱ्यांना भेटा. त्या सुविधा तिथं अडचण असेल आणखी पालखी सोहळ्यामध्ये काय अडचण असेल त्याला मार्ग काढून सर्वोत्तम पालखी सोहळा करण्यात. त्याच पद्धतीनं ग्रामविकास मंत्रालयाने यावर्षी अतिशय हिरिरीने यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि एकूणच आपल्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर असेल, आम्ही पंढरपूरचं देखील कव्हरेज केलं. त्यावेळेस तिथला भक्तिसागर होता. त्याच पद्धतीने आपण स्वच्छता मोहीम राबवली. त्यावेळेस वारकऱ्यांना आणि यांना एक पूर्ण संदेश गेला की वारी स्वच्छता झाली पाहिजे, आरोग्याची झाली पाहिजे. याबद्दल आपल्या नक्की प्रतिक्रिया काय आहेत आणि कसं वातावरणात. हे मुळातच निर्मल वारीची ही संकल्पना आहे. मुळातच आरोग्यदायक वारीची संकल्पना आहे आणि ही संकल्पना आपण राबवतो किंवा आपण ही सेवेची आपल्याला संधी असते. सेवेची संधी आहे. आरोग्याच्या माध्यमातून असो, शिक्षणाच्या माध्यमातून असो, जगतसेवेच्या माध्यमातून असो, मान्यतेच्या माध्यमातून असो, ही सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते. आणि एक संधी आपल्याला मिळालेल्या संधीमध्ये आपण लोकांची सेवा करावी हाच उद्देश आहे. हे होते जयकुमारजी गोरे. ते आज आले होते तुकाराम महाराज पालखीच्या निमित्ताने.